आपण उरलेल्या थोड्याशा वेळेमध्ये प्रबोधनाविषयी बोलणार आहे. एके ठिकाणी महाराज म्हणतात, माती तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर चांगल्या मुलाला जन्म दे. आणि म्हणून पूर्वीचा एक काळ जर बघितला आणि आत्ताचा काळ जर बघितला, पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलेला दिसतो. पूर्वीचा एक काळ असा होता की पूर्वीच्या काळी प्रत्येक माणसाच्या दारावर एक पाटी असायची, अतिथी देवो भव. दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक अतिथीला देव मानण्याची परंपरा बदलत चालला, माणसं बदलत चालली. अतिथी देवो भव नावाची पाटी गळून पडली, तिच्या जागी दुसरी पाटी लावली, जिच्यावर लिहिलं होतं शुभ लाभ. शुभ लाभची पाटी बऱ्याच वेळ स्वागत करत राहिली. काय बदलत चालला, माणसं बदलत चालले. इंग्रज भारतामध्ये आले, शुभ लाभची पाटी गळून पडली, तिच्या जागी दुसरी पाटी लागली, जिच्यावर लिहिलं होतं वेलकम. ती वेलकम. आज सगळं स्लो चाललंय. आज शाळा उशीर आहे ना, मुलांची परीक्षा चालू आहे. अच्छा, रात्री उर्दू भाषेत बोलले की हिब्रू भाषेत. झालं. एक शब्द सुद्धा तोंडातून सरळ निघणार नाही. बरं, डबा दे. आणि या कुंभकर्णाला उठाव. चादरीपेक्षा जास्त हाच पसरलाय. उठ रे, या आवाजात उठेल का तो? उठ रे. किती झोपा काढतोयस? कमरटात लाग चालू काय? ज्यावेळेला तू त्याला उठवतेस की मला ऐकवतेस? त्याला म्हणावं, झोपा काढण्यापेक्षा चांगले टक्के काढ. झालं. सकाळी सकाळी वामाई शिरायची गरजच आहे का? अरे कर, तरी पण उठतो बाबा. उठे. तू डबा दे. आले. हा घे डबा. आज काय? शेपू. दर तिसऱ्या दिवशी हेच चेपू. नका शेपू. श्याम, चल उठ चल. कुठला कुठे? अगं रात्र व्हॉट्सअपवर बसायचं, सकाळी उठायला होत नाही. आज लवकर आली तुम्ही. आज बस सुटणार. ए आई, चहा दे. आले. हा घे चहा. झाली सुरुवात सकाळची. फोन इथे तो फोन इथे. ए श्याम, चल रे, शाळेत उशीर होतोय. आलो आलो. सेन काय रे पाठवलंस? तेच ते आपले नेहमीचे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स. ओ माय गॉड. ए आई, मी चाललो बस. सारखा चहा आणि हे तुझं पॉकेट मनी. अगं बाई, आलीस का? बस, तुला चहा आणते. हा घे चहा. रात्रीच्या चपात्या शिल्लक आहेत. भात लाव ना कुकरला. कुकरला लाव म्हणजे खाली नको लावा. कधी चुकून कुकरची एक शिटी जास्त झाली तर तेच तेच किती वाईट सोडून जाईल ना. सॉरी. हा हा, ठीक आहे. काय करायचं या बाईचं? काय नाही, घंटागाडी यायची अजून. मी आहे ना, टेन्शन घेऊ नका. हो. शांताबाई, शांताबाई, शांताबाई. हॅलो, बोल का, कशी आहे? मी मस्त, एकदम मजेत मजेत. काय कालच्या आठवड्यात रिपीट दिली का काय? हा, फोन ठेव, नंतर बोलते. चल चल, फोन ठेव. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो.
आशुतोष आता बरा आहे, होईल लवकर रिकवर. आशुतोषला नाही म्हटलं, आय थिंक दिस कंडिशन इज मच बेटर. काळजी करायचं काही कारण नाही आहे. वॉशिंग पावडर निर्मा, वॉशिंग पावडर निर्मा, शाळेतून आलोय मी. ही चिठ्ठी श्यामच्या वडिलांना द्या. हो देते मी. हो मॅडम, आता काय? छान नाश्ता हो तुम्ही. स्वागतम, शुभ स्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून सेंट जोसेफ युवा संघ उमराव आपल्या समोर सहर्ष आणि सविनय सादर करीत आहेत एकांकिका, उपकथेमधली कथा. पाहिलं काय लिहिलंय ते बाथरूम मध्ये? मॅडम सॉरी, तो इतकं असं लिहिलंय. बोला आता काय करायचं? अहो काय लिहिलंय? एका ओळीचं निबंध लिहिलंय. बोलायला लाज वाटेल इतक्या खालच्या पातळीवर उतरलाय श्याम. होती नव्हती ती सगळी लाच घालवली हरामखोरांनी. मिस्टर गोखले, शाळेचे ऑफिस आहे हे. बोलताना जरा विचार करावा कुठे बसला हात त्याचा. मॅडम सॉरी. आम्ही समजावतो हो त्याला. तुम्ही काय करता? शिक्षिका आहे. हं? शिक्षिका आहे. आणि तुम्ही? प्रायव्हेट कंपनीत क्लर्क आहे. दोघंही जॉब. घरात तिघच असता? चौघं. आम्ही दोघं, श्याम आणि मुलगी मैथिली. मैथिली? ती कुठे असते? ती हैदराबादला असते. ती बिझनेस मॅनेजमेंट लॉ करते. चांगलंय. थँक्यू. चौघांचा परिवार, मोठी मुलगी हैदराबाद, तुम्ही दोघं जॉब कर. आजी आजोबा? आई नाही आहे. सुटले. आजारातून सुटले. बाबा गावी असतात. मॅडम प्लीज, काल शाळेचं पिऊन घरी आलं तरी रडायला लागली हो. म्हटलं तुम्हाला भेटून येऊ. म्हणून दांडी मारली. बरं केलं. बायको रडली नसती तर आला नसतात ना. आयुष्यात पैसा महत्वाचा असतो, पण जन्माला घातलेल्या भविष्याकडे पाठ फिरवाल तर तो पैसा काय कामाचा? फ्रेम करून भिंतीला लटकवायचा. ओ मॅडम प्लीज. मला कळतंय तुम्ही टेन्शन मध्ये आहात. इथं आलात ते चिंतेपोटी. श्यामला बाथरूम मध्ये अश्लील लिहिताना पकडले नेमाडे सरांनी. लिहिलेली वाक्य बोलता येत नाही इतक्या खालच्या पातळीची आहेत. तो हे का वागला, कशासाठी हे उद्योग केले, काही कल्पना नाही. पण पालक म्हणून तुमच्या कानावर हे घालणं मला महत्वाचं वाटलं. मुलासाठी जरा वेळ द्या, त्याला विश्वासात घ्या. संवादात खूप मोठी ताकद असते. मला वाटतं तुम्ही ती वापरून श्यामला जरा समजावून सांगावं. मला कळतंय धावपळीचं युग आहे. गर्दी पकडून तुम्हाला धावावं लागतं. पण हे धावणं ज्याच्यासाठी आहे त्याचं धावणं कुठल्या दिशेला जाते हेही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. नाहीतर मुलं आत्महत्येकडे आणि आपण मुलाने आत्महत्या का केली याच्या शोधाकडे. घरातल्या शोभेच्या वस्तू जागेवर असल्याने घर सुंदर होत नाही. माणसं जागेवर असायला हवी. वस्तू बदलल्या की आनंद होतो, माणसं बदलली की दुःख होतं. आणि काही वेळेच्या दुःखाला आपणच जबाबदार असतो. झाडाचं बॉन्साय घरात एक वेळ चालतं, पण मनाचं बॉन्साय झालं की घरं उद्ध्वस्त होतात. वेळ हातात आहे. मुलाच्या भविष्याचा विचार करून त्याचं लिव्हिंग मी शाळेत ठेवते. पण पुन्हा असं होणार नाही याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. हो मॅडम. प्रिन्सिपल म्हणून मला जे बोलावं असं वाटलं ते मी बोलले. आता पुढची लढाई तुम्हाला लढायची आहे. या मिसेस गोखले, थांबा. हे घ्या, श्यामची आई हे पुस्तक. तुमच्या श्यामला वेळ काढून वाचायला सांगा. शिक्षक
येईल तो. त्या आरामखोराचीच वाट बघतोय. बघा वाट, नाहीतर हिच्या शिव्या घातल्याशिवाय रक्त थंड व्हायचं नाही तुमचं. माहिती आहे ना, मग कशाला चोरडेपणा करतेस? बातमी घराघरात पोहोचलीये. शेजार बाजाराची मुलं काय हरिश्चंद्रची औलाद नाही. आपलं बघ, चुकावर पालून घालायची घालण्याची सवय आहे ना, तीच नडलीये. तुलना का करायला हवी? तुलना नको म्हणतेस, मग काय करू? दारात आल्यावर आरती करू. एक मुलगा, त्यालाही वळत लावता आलं नाही तुला. मला माझ्या एकटाच आहे का तो? वळण मी लावायचं, घर मी आवरायचं, दोन्ही बाजू मी करायचे, बाजारात मी करायचं, सगळं मी आणि मी. सगळं मीच करायचं, तर मग तुम्ही काय करायचं? दिले दोन म्हणून काहीही बडबडत राहायचं. अगं ये, खूप बोललीस हा. का चुकलं कोणी ना, वळण मी लावायचं, तर तुम्ही काय करायचं? तू वरच्या वाजत बोलू नकोस. काय करा? गळा दाबा, जीव घ्या माझा. पुढे चालला. उगाच शेजाराला तमाशा दाखवू नकोस. हेच घाणेरडे संस्कार घेऊन आलीस आहे घरामध्ये. का होणार? तुमच्या आईला तर शिवाय जमतच नव्हत्या ना. बसून चौची बाराखडी पूर्ण पाठ होती. आई समोर टिकण्यासाठी मला ही ओळख घ्यावी लागेल. अगं, शिक्षिका आहे याची तरी लाज बाळग. अहंकार दुखवला की शिवायची भाषा अधिक उपयोगी पडते. ती जशी तुम्ही बोलता ना, तशीच मी बोलते. अख्खा शील त्याचं नेटवर्क आलं या घरामध्ये. ताट घेऊन ये, ओरडतो याला. खूप दिवे लावले. शाळेच्या बाथरूम मध्ये रिसर्च सेंटर उघडल्यामध्ये कळत नाहीस? ऑफिसातली चार लोक ठेवणार नसतो बघायला. अहो मी विचारते त्याला. मदर इंडिया कुठची? काय रे नालाय का? खाली बस, खाली बस. कुठून शोध लावलास? या बाथरूमच्या भिंतीचा ब्लॅकबोर्ड बनवायचा हा शोध कुठून लावलास? ही दुर्बुद्धी सुचली कशी? कुठल्या बॉलिटाचा असर या? घरात बॉन्विटा येतो का? ज्या आईला जात बघ. इथे आई वडिलांची मान उंच करायची की खालच्या मानेने चार शब्द ऐकायला त्या प्रिन्सिपलच्या ऑफिसात. काय रे भोसडीच्या, बोलतो ना मी तुला. बोल. हो घरात शिरल्या काही गरज आहे का? काय कमी केलाय? कुठली गोष्ट दिली ना भोसडीच्याला? हो तुम्ही कसले घाणेरड्या शिव्या देताय. त्याच लयकीचं झालं. सर्वांनी वाढलं माजलंय तुझ्यासारखा. बाप इथे दिवस रात्र खपतोय. चिरंजीव पासून मोठे लेखक झाले. टंबरेल पुरस्कार देऊ तुला? आता नको. तुला म्हणालेलो ना, वाईट मित्रांची संगत सोडून दे म्हणालेलो ना. बाप काय चुकी आहे? वेळा आहे मी धडी शिकवायला की बाबाला फाट्यावरच मारायचं ठरवलंय. मागे नाकेवर तमाशा झालेला तेव्हा काय बनलेला आला? टपोरी मित्रांपासून लांब राह बोलले की नाही? काय मान आवतोयस? नंदी बैलायस का? त्यापेक्षा मान द्यायला शिक. अख्ख्या शाळेतले शिक्षक आपल्याकडे बघत होते. तुझा बाप शाळेच्या वरांडातून मान खाली घालून चालत होता. आपण घरी पोहोचायच्या आत याच्या पराक्रमाची बातमी पूर्ण सोसायटीला कळाली. तो हलकट देशपांडे मला माहितीये. काय कोकणे आज कामाची दांडी का? मारुती देशपांडे असं बोलला का? ज्या आईला सगळं तुझ्यामुळे ऐकावं लागतं. ती ऑनलाईन वाली आपल्याला बघून काय माहिती माहितीये? चल दाखवतो तुला. नंतर चल. ऑनलाईन वाली आपल्याला बघून म्हणते, अहो लक्ष्मीनारायणाचं जोडे किती छान दिसतोय. बघ नालाय कसा हसतोय. श्याम हसू नको. चांगली संधी साधून तिने जोडत थोबाडीत मारल्यासारखं झालं. आता पुढे मी विचारते. मी म्हणतो लोकांना बोलायची संधी द्यायचीच कशाला? आता पुढे हेच करत आलीस तू. तुम्ही शांत घ्या का आता? मी त्याला प्रेमाने विचारते. विचार. बस रे, बस वर बस. बस बस, बापाच्या डोक्यावर बसू नको म्हणजे झालं. दात दाखवतोस? दात घशात घालू का तुझे? आई आता तुम्ही शांत राहायला काय घ्याल? प्रत्येक गोष्ट घशातच घालायला हवी का? बोल, काय विचारायचं विचार.
श्याम, तू हे स्वतःहून केलंस का? तुला कोणी करायला सांगितलं? शाळेत रॅगिंग वगैरे तर नाही होत ना? श्याम, हे सगळं शोभतोय का रे आपल्याला? ती प्रिन्सिपल बिचारी चांगली होती म्हणून निभावलं. अशाने करिअर बर्बाद होतात. अगं ए उपदेश नंतर दे, आधी हे सगळं कुठे शिकला ना ते विचार. मुळावरच घाव घालतो बघा. तुम्ही घाला मुलाला जाऊन मी निघते. आई मी पण येतो. मी पण येतो. गणपत खेळायला जाऊ. काठ्या कुठे आहेत बाबा? चल आमच्या नालायक, लाज पण नाही वाटत त्याला. हजार वाटा मोकळे आहेत. आजच्या युगात फेसबुक आणि इंटरनेटचा सुखसुळात बघताय ना, जाहिरातीत अतिरेक, 2-2 नवरे असलेले 3-3 सिरियल चालू आहेत. आणि हे घरी तुमचं तोंड फाटेल असं ते वेगळं. तू खापर फोडण्यासाठीच नवरा केला का? 10,000चा मोबाईल घेऊन दिला तेव्हा विचारायचं होतं ना. आता तुम्ही शांत राहायला काय घ्याल? मी विचारते ना त्याला प्रेमाने. मी म्हणतो या गोष्टीची काय गरज आहे? घराच्या भिंतीवर रेगोट्या काय कमी मारला की तिथे जाऊन शाळेच्या बाथरूम मध्ये मारला? या भरच्या 12 खडीने ना एक दिवशी आज जाशील खडी फोडायला. खडी कुठे फोडतात बाबा? चल दाखवतो तुला. सनी देओलचा जेल मधला सिनेमा पाहिलाय? संपला सिनेमा. तू ना एक काम कर, तू पुस्तकं वगैरे जाळून टाक आणि हमाली कर. भारतरच चला जमेल ना तेवढं? 2-2 धंदे कसे जमणार? हिच्या आईला. अहो, तुमच्या जीवेला वगैरे का हार आहे की नाही? निदान वयात आलेल्या मुलाच्या मनाचा विचार तरी करा. मनाला लागू दे. इथे 4 लोकात बापाच्या इज्जतीची लागली ते दिसतंय का त्याला? तू त्याला गोंजाळून बसू नकोस. अपराध्यांसारखे प्रिन्सिपल समोर उभे होतो. उभे आयुष्यात अशी पाय उडवलेली आठवते का? या काटामुळे असे दिवस पाहावे लागतात. शब्द लागतात ते लागायलाच हवे, नाहीतरी असे निरोप येऊन ना बांबू लागतात. आता पुरे. तू आय घालायला सुट्टी मारायला सांगितली? अहो, कसल्या गाण्याच्या शिव्या देताय? सभ्यपणा सोडायचा विचार केला ना तर आम्हा बायकांना सरळ शिव्या देता येतात. जरा जिभेवर हाड आणा. मी ठरवलंय आज याला स्वतःसारखं सरळ करायचं ते. करा, काय करायचं ते करा. तू त्याची बाजू घेऊ नकोस. हे तुझेच फार तुझे लाग लढतायत. जराशी बोललो की आधी मध्ये टोकायला. हो, दोघंही टोकत राहिले तर कुठे चालतो? नाही बाथरूम मध्ये तिथे कसं अक्षर वळदार काढतो? पुस्तकात बघितलं कधी? नुसतं ताळीचं कुंपण, सगळी अक्षर खात्या पिते घरात. नुसता हाच नाही वाजला, याचे अक्षरही वाजले त्याच्यासारखे. कुठे निघालास? जा. बाप इथे बडबडतोय, हा गेला. कोणासाठी बोलतोय हे सगळं म्हणजे? अहो, नैसर्गिक गोष्ट कसा आवडेल तो? तुझी अक्कल गुडघ्यात आहे ना? माझी अक्कल काढू नका. त्या अनधिकृत बांधकामात तुम्ही पैसे घातले ना तेव्हा तुमची अक्कल कळली. हे जे मनात ठेवायचं आणि वेळ आल्यावर बोलायचं ही तुझी जुनी सवय. तुझ्यामुळे घराचा वाटोळा झालाय. ही जी फळं उरलेत ना त्याला तूच जबाबदार आहे. वेळात झोपण्याची. नंतर घेते म्हणून नंतर हे समजायची चूक करू नका. आई बहिणीची शिव्या करायला मी मागे पुढे बघणार नाही. आई बाई काय नवऱ्यावर हात उचलतेस, दुसऱ्याच्या बायका बघ. दुसऱ्यांचे नवरे पहा. मला गरज नाही. मलाही गरज नाही इतर बायका बघायची. तुझ्या पायी माझा खेळ बरबाद झाला. तुमच्या फिरवल्यावर माझं आयुष्य बरबाद झालं. आई बाबा मी चुकलो, मी पुन्हा असं नाही करणार. आता कोण बरबाद झालं ना? सांगते. बहिणीच्या लग्नाला 50,000 रुपये दिले तेव्हा काय नाही, आणि मुलीच्या शिक्षणाची वेळ आली तेव्हा काय म्हणे? काय गरज आहे हॉस्टेलची? मला काय सत्य असं वाटतं? मी कमवतो, मी हवं तसं खर्च करेन. ही तुझी वाणी आहे ना, ही तुझ्या आईची. सगळं कळतं मला. आईला मध्ये आणू नका. का? माझी बहीण काढलीस, आई काढलं तर झोपतात. आईचं नाव काढू नका सांगते ना. काढणार, एकाने 1000 वेळा काढणार. माझी आई तुला कंटाळून गेली. तिच्या मरणाला तू जबाबदार आहे, तुझा का खानदार जबाबदार आहे. यात तुझा रक्त भरलाय म्हणून मी असे चाळी करत फिरतोय. माझ्यामुळे? हा, माझ्यामुळे. तुझ्यामुळे एक माझ्या घरात तुम्ही चालते वा. 2 दिवस थांब, तुझी सगळी चरबीच उतरवतो बघ. घेऊन या, कोणाला आणते ना ते झोपते मी. आई प्लीज. तू गप्प बस. आज मी याला दाखवूनच येते मी कोण आहे. तुला काही घाबरतो का गं? पण ठेवलेत ते घेऊन ये. ठेवले, काय करशील? ते ठेवलेत ना म्हणून नवऱ्यावर हात उचलतेस. नाही नोटीस पाठवली तर नावाचा बोलले नाही. धमकी मला नका देऊ. ए शांत, अरे चल रे खेळायला. तुमच्या आईला तुम्हाला काही अभ्यास वगैरे ऐकू नये. थांबा, दाखवतो बरोबर आहे. श्याम, ए चल चल चल, श्यामचे बाबा आले.
लय घाणेरड्या शिव्या देतात. थांब रे, ऐकून जाऊ, ऐकून जाऊ. अरे चल रे, तुला आईला. काळजी रे माझ्या देवा काळजी देवा काळजी रे. हा सोनू बोल, कशी आहेस? अभ्यास करतेस ना? हो कर ना व्यवस्थित. आम्ही सगळे मजेत. बाबा बाबा आत्ताच खाली कीर्तनाला गेले. हो देते. हा, बोल बेटा, कशी आहेस? हो आम्ही मजेत मजेत. अभ्यास कसा चाललाय? हो नाही नाही, ते खाली कीर्तन सुरू होतं ना, ढोलकी वाजवायला गेलो. बर हो, श्याम श्याम आहे ना, आजकाल शुद्ध लेखन काढतोय. बर तू दिवाळीच्या सुट्टीला येतेस ना? हो हो कळव हा तसं. चल काळजी घे, ठेवतो. श्याम तुझा फोन दे. कुठे निघालास? बाथरूम मध्ये. अगे किती वेळा बाथरूमला जातो? फोन बाथरूम मध्ये आहे. तू बस, मी घेऊन येतो. श्याम हा मम्मा. फोन मध्ये काय आहे का रे? हो आहे. काय? माझा जीव. हे घे, लॉक खोल. तिला काय म्हणालो कळत नाही. लॉक खोल. बाबा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत. काय इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स वगैरे नाही. पासवर्ड बोल. फट्टुगिरी. काय? फट्टुगिरी. स्पेलिंग बोल. FATUGERE. या अशा स्पेलिंग येतात त्याला. श्यामची स्पेलिंग बोल. पाठ करून सांगतो. हे असे जोक्स ठेवतो, हे असे उघडे नागडे फोटो ठेवतो. दाखवा. असे उघडे नागडे मित्र ठेवायचे नाही, तुला म्हणालेलो ना. बाबा सगळं डिलीट करून टाकतो. फोनच फेकतो तू. 10,000चा फोन येतो. तुझ्या बाथरूम मध्ये येण्याचं कारण म्हणजे हा फोन. त्यामुळे आजपासून तुझा हा फोन बंद. 10वीच्या परीक्षेनंतर हवा ते कर. खूप दिवे लावलेस, बंद झाला. बाथरूमच्या भिंतीवर लिहू नको, बाकी काय करायचं ते कर. हे पुस्तक तुझ्या प्रिन्सिपलनी दिलं. श्यामची आई. लेखक साने गुरुजी. श्यामची आई हे पुस्तक भूषण आहे. जगात सगळ्यांचाच आपल्याकडे प्रेम असतं. साने गुरुजींना त्यांच्या आईने संस्कार देऊन मोठे केले. श्यामची आई हे पुस्तक लिहून गुरुजींना आईनं मोठं केलं. आई आई गाडीत बस, आपण दूर जाऊ. आई पेपर तपासले ना, जा एकटा खेळ. आता चल, माझी आई आहेस ना. श्याम, मी तुझी आई आहे तशी शाळेतील शिक्षिका देखील आहे ना. मग आईला असा त्रास नको देऊ. जा बाबांना सांग. काहीतरी रिकामटेकडे बसलोय. थोड्या वेळ फिरवलंस तर काय बिघडणार नाही. तू फिरायला असं काय वाटणार आहे? माझा व्याप दिसतोय ना. माझ्या पेपरांचा गठ्ठा दिसतोय ना. रोज सकाळची सुरुवात अशीच होणार आहे का? चिडतोयस कशासाठी? पाऊस आली आहे म्हणून. छे बाबा, ये रे ये श्याम. कोणाच्या डोक्यावर बसण्यापेक्षा आपण गाडीवर बसू. श्याम, तू टीव्हीचा आवाज कमी कर. संपली ना परीक्षा. वनडेला यायचं आहे हा. या शिक्षकांना देखील काय कामधंदे नाही. आई तू पण शिक्षिका आहेस ना. तिकडे बघ.
बोर्डची तयारी दहावीला का करायला हवी? मी मराठीची शिक्षिका नसते तर आहेस ना? हळू बोल, शेजाऱ्यांना तमाशा नको दाखवूस. मी दाखवतोय तमाशा. हे बाबा वेळी होईन मी इथे. शानी तरी कधी होती? मॅडम, तुम्ही दिलेले पुस्तक खरोखर सुंदर आहे. हृदयातील सारा जिव्हाळा पुस्तकात ओतलेला आहे. मॅडम, श्यामच्या पुस्तकातून सतत आईबाबाचं प्रेम बाहेर पडतं. मॅडम, श्यामच्या आई वडिलात शुद्ध निर्मळ प्रेम तुडुंब भरलं होतं. आणि माझे आई बाबा यांना मुलं श्यामसारखी हवी. पण श्यामच्या आईसारखं आपल्याला होता येतं का? आईच्या पदराखाली ते श्यामला ओळख शिकायला मिळाल्या आणि मला शिया. काय दिलं नाही आपण शिक्षणाला? बाप काही चुकतो आहे. आई बहिणीच्या शिव्या द्यायला मी मागे पुढे बघणार नाही. हे सगळं शिकवायला की बापाला फाट्यावरच मारायचं ठरवलंय. सभ्यपणा सोडायचा विचार केला तर आम्हा बायकांनाही सर्व शिव्या देता येतात. अक्षर श्रेष्ठचं नेतृत्व आलं या घरामध्ये. काय रे नाना का काम कर पुस्तकं जाऊ. श्याम, मॅडम, श्यामच्या आईने श्यामला 24 तासाचं प्रेम दिलं. माझ्या आईचं काय? ती तर मला एका आईस्क्रीम मध्ये 24 तासाचं प्रेम देते. माझी आई माझ्याकडून छान होण्याची अपेक्षा करते, पण तिला कधी श्यामच्या होता आलं नाही. एवढं तरी मला पुस्तकातून कळालं. श्याम, मला सांग, तुला या श्याम मध्ये आणि त्या श्याम मध्ये काहीच फरक नाही कळत का रे? या श्यामकडे नवी स्कूल बॅग आहे, नवीन गणवेश आहे, नवीन मोबाईल फोन आहे, निरनिराळं फास्ट फूड आलं. या सगळ्यासाठी खर्च लागतो रे. अलीकडे तुम्हा मुलांना शाळेत येताना 10 रुपये पॉकेट मनी सुद्धा लागतं. मला सांग, त्या श्यामच्या या गरजा होत्या का? नाही, त्या श्यामच्या या गरजा नव्हत्या. म्हणून त्याची आई त्याच्यासोबत 24 तास असायची. तुझ्या आवडीनिवडी भागवायला तुझ्या आईला धावावं लागतं, ट्रेनच्या गर्दीत चढावं लागतं, दमून भागून येऊन पुन्हा किचन गाठावं लागतं. मग होतात त्या चिडचिडी आणि होतात ती भांडणं. त्यामुळे आपण वाईट मार्गाला जायचं. ही बघ श्याम, चुका माणसासोबत झाल्या तशा त्या तुझ्याकडून. शिक्षकांना बदनाम करण्यासाठी त्यांच्याविषयी असं घाणघाण लिहायचं? मला वाटतं श्याम, तू एक हुशार मुलगा आहेस. ही हुशारी तू अभ्यासात लाव. मोठा होशील. एक लक्षात ठेव, ही श्यामची आई ह्या काळात आणि ती श्यामची आई त्या काळात, दोघीही आपापल्या काळात बरोबरच आहेत. सगळ्यांची पद्धत बदलली आहे दोघी. पण या स्पर्धेच्या युगात ती आपल्याला स्वीकारायला हवी. श्याम, श्याम, मॅडम, मी चुकलो. पश्चाताप केलेले भविष्यात आदर्श विद्यार्थी होताना पाहतो. मी हीच अपेक्षा ठेवते.
मला आपल्यातले चांगले क्षण आठवतात. आपण एकत्र होतो तेव्हा आनंदात होतो असं वाटतं. माझ्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं हेही मला माहिती आहे. मला माहिती आहे की आता खूप उशीर झाला आहे. आता काही बदल होऊ शकत नाही. माझ्या लाईफटाईममध्ये माझी ही चूक आता मला सुधारता येणार नाही. पण ऍटलिस्ट मी तुझ्याशी चांगलं वागायचा प्रयत्न तरी करू शकतो. कारण डायरेक्टली इनडायरेक्टली आम्ही सगळेच तुझ्याशी वाईट वागलोय. पण आम्हाला हेही माहिती आहे की तू असलीस की देशमुख कुटुंब आहे. तू तिथे राहत जरी नसलीस ना तरी सगळ्यांच्या बोलण्यात तू असतेस, सगळ्यांच्या मनात तू असतेस. तिथल्या प्रत्येक वस्तूमध्ये तुझा स्पर्श असतो. अरुंधतीने हे इथे ठेवलं, अरुंधतीने हे स्वतःच्या हाताने बनवलं. अरुंधती तुझं त्या कुटुंबातलं, त्या घरातलं अस्तित्व पुसून टाकणं जवळजवळ अशक्य. प्रिय बाबा व आई, मी चुकलो. माझ्यामुळे तुम्हाला फार मनस्ताप झाला. मंजिरी इकडे. मंजिरी, काय झालंय? हे बघ. प्रिय बाबा व आई, मी चुकलो. माझ्यामुळे तुम्हाला फार मनस्ताप झाला. शाळेत आणि सोसायटीत तुम्हाला मान खाली घालावी लागली. यापुढे मी असं वागणार नाही. बाबा, आई, मला या श्यामच्या आई पुस्तकाने खूप काही दिलं. मला आता कळालं आहे, प्रत्येक मुलामध्ये एक श्याम दडलेला असतो. पण तो त्याच्या खोट्यापणा व मारामारी केल्याने, खोटं बोलल्यामुळे, वाईट वागणुकीमुळे तो कुठेतरी दडला गेला असतो. मला हे सगळं विसरून माझ्यातला श्याम जागवायचा आहे. आणि ते जगवण्यासाठी मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे. यापुढे आपल्या घरात शांततेत ठेवायचा प्रयत्न कराल. तुमचा श्याम. प्रिय बाबा व आई, मी चुकलो. नाहीतर मुलं आत्महत्येकडे आणि आपण मुलाने आत्महत्या का केली या शोधाकडे